ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण गाजत असताना नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडून शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्या कार्यालयाला दिनांक 6/1/2026 रोजी पत्र देऊन गुन्हा क्रमांक 98 मधील 5 संशयित आरोपी कर्मचारी यांची मान्यता रद्द करून कारवाईचा अहवाल मालेगाव सेशन कोर्टात तात्काळ सादर करण्याबाबत मागितलाय। परंतु शिक्षण उपसंचालक राठोड यांनी कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक श्रीधर देवरे यांचे मार्फत संशयित आरोपी 5 कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी मुख्य दलाल कीर्ती पात्रे या तिघांनी हात मिळवणी करून कुठलीही कारवाई करायची नाही असे ठरविले। याची शंका निर्माण झालेली आहे। शिक्षण उपसंचालक राठोड यांनी उच्च न्यायालय औरंगाबादचा त्रस्त व्यक्तीच्या निर्णयाचा आधार घेऊन गेल्या 3 महिन्यापासून कुठलीही कारवाई करून अहवाल आर्थिक गुन्हे शाखा ग्रामीण नाशिक यांना सादर केलेला नाही। मालेगावातील एका प्रकरणात माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या डबल बेंचने 3 जुलै 2025 रोजी आदेश केलेला आहे की एखादा शिक्षण संस्थेवर गुन्हा दाखल झालेला असेल तर ती चौकशी थांबवण्याबाबत आम्ही कुठलाही निर्णय देऊ शकत नाही। म्हणजे पोलिसांनी FIR दाखल केली असेल ती चौकशी कोणीही थांबवू शकत नाही असा आदेश असताना देखील शिक्षण उपसंचालक राठोड यांनी 3 महिन्यापासून आर्थिक लाभ करून चौकशी थांबवलेली आहे। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला देखील शिक्षण उपसंचालक राठोड यांनी केराची टोपली दाखविलेली आहे। याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समिती, माननीय मुख्यमंत्री साहेब व शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे तक्रार दिलेली आहे। या प्रकरणाची लवकरच चौकशी करून शिक्षण उपसंचालक राठोड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी। लवकरच शिक्षण उपसंचालक कार्यालयातून श्रीधर देवरे उपनिरीक्षक यांची बदली करावी असे निवेदन दिलेले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।